आता बस झालं, पुन्हा प्रेम करायचं नाही. असं कधी वाटलं का तुम्हाला? कारण एकदा तुटल्यानंतर मनाला वाटतं पुन्हा कोणी आपलं होईल का, पुन्हा मी कोणावर विश्वास ठेवू शकेन का, पुन्हा तेच सगळं झालं तर काय, वगैरे वगैरे. असं वाटणं स्वाभाविक आहे, कारण प्रेमात दुखावल्यावर आपण फक्त दुसऱ्या व्यक्तीवरच नाही तर स्वतःवरचा विश्वासही गमावतो. आपल्याच निर्णयावरती शंका येते, मी का नाही ओळखलं, मी का एवढं दिलं, मी का तुटलो. पण खरं सांगू का, प्रेमाने तुला दुखावलेलं नाही, त्या चुकीच्या व्यक्तीने, त्या चुकीच्या नात्याने तुला दुखावलं. प्रेम अजूनही तसंच आहे, शांत आहे, गोड आहे, सुरक्षित आहे. फक्त यावेळी तुला प्रेम आधी स्वतःवर करायचं आहे. पुन्हा प्रेम करायचं का, तर आधी स्वतःचं मन बरं कर, स्वतःची संवाद साध. जे झालं त्यातून आपण बरंच शिकलो आहे, त्यामुळे स्वतःला दोष देत बसू नको. स्वतःला सांग, मी अजूनही प्रेम करण्यास योग्य आहे. हिलिंग म्हणजे विसरणं नाही, त्याच जखमेच्या वर नवीन विश्वास उभा करणं आहे. जसं तुटलेलं हाड सावरल्यावर मजबूत होतं, तसं दुखावलेलं मनही योग्य काळजी घेतल्यावर आणखी खोल, संवेदनशील आणि प्रेमळ होतं. जेव्हा पुढचं नातं सुरू होईल तेव्हा तू घाबरशील, थोडं मागं हटशील, पण लक्षात ठेव, नवीन व्यक्तीला जुन्या व्यक्तीच्या चुका भरून काढायला लावू नको. त्याला किंवा तिला आयुष्यातलं नवीन पान दे. ट्रस्ट हळूहळू बांधत जा. छोटे गेस्चर्स, हॉनेस्ट संवाद आणि बाउंड्रीज ठेवून. पुन्हा प्रेम करणं हे कमजोरीचं नाही, ते धैर्याचं चिन्ह आहे. कारण जे मन तुटलं तरी प्रेमावर विश्वास ठेवतं, तेच सर्वात खरं आणि सुंदर मन असतं. म्हणून घाबरू नकोस, हिलिंगला वेळ दे, स्वतःवर प्रेम कर, आणि जेव्हा तयार होशील, तुझ्या आयुष्यात पुन्हा एक असं प्रेम येईल जे तुला दुखावणार नाही, तर तुला सावरून ठेवेल, तुला धरून ठेवेल. तुमच्या नात्यामध्ये असे काही प्रॉब्लेम्स येत असतील, सल्ला घ्यायचा असेल तर माझा पेड काउन्सिलिंग कॉल बुक करू शकता. अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप करा 8010093939 या क्रमांकावर.